ते मालक आणि सकूची सोयरीक जुळवायची आहे काय? हो पण अहो ते पण बाजूला ठेवलं तर तुम्हाला मिळेल की हो पैका आणि सोनं म्हणतो मी. अहो तो शिवप्पा जगो की मरो तुम्हाला काय हो त्याच. आता तो नाहीये ही संधी साधा आणि मालक आणि सकूचं लग्न लावून द्या की हो म्हणतो मी काय. आओ आओ संधी काय साधा, ती कर्ज फेडण्यापेक्षा अवघड आहे. वंश नसल्या तरी ती म्हातारी आहे ना आणि ती भलती चिवट आहे. परत विषय काढला ना तर फाडून खाईल मला. आता रावळाची दार उघडायची असतील सकू त्या या म्हातारीला जळत्या निखाऱ्यावरनं चालावं लागल. कसोटी तर तुम्हाला द्यावीच लागणार. आणि जर कसोटी नाही दिली ना तर मी घरावर जप्ती आणीन. आजी तू राक्षसाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. ते आपल्याकडून कसोटी घेतात आणि फसवतात तूच म्हणतेस ना. मग काही झालं तरी तू निखाऱ्यांवरून चालायचं नाही म्हणजे नाही. तसं नाही ग सखू. त्या धूर्त मालकाने आपल्याला पेचात पकडलंय. कसं समजत नाही तुला. मी नाही चालले निखाऱ्यावरून तरी आपण बेघर होऊ. आपल्या डोक्यावरचं छत जाईल आणि मग मला काही झालं तरी चालेल पण मी तुला घेऊन कुठे जाऊ, कशी राहू. आप्पाच्या पत्रामुळे जरा कुठे जीव सुखावला होता पण एकदम धमकीच्या डोंगराखाली खचून गेला बघ. म्हणून तू निखाऱ्यावरून चालणार आजी. नाही नाही मी असं होऊ देणार नाही आजी. मी त्यांच्या हातापाया पडे, त्यांना विनंती करेन, त्यांना पटवून दे पण तुला निखाऱ्यांवरून चालू देणार नाही आजी. नाही देणार. आलीच मी. नाही सखू सखू बाळा नको जाऊस त्या मालकाकडे. चांगला चटका बसलाय की हो. लईच फोडायलाय पायाला. समजते कोण ही म्हातारी स्वतःला. लईच मिजाजखोर दिसते. मालक चांगलाच धडा शिकवा तुम्ही तिला. शिकवणार. आमच्या पुढं ज्याने फणा काढला त्याला आम्ही टेचणारच. ही आमची तळपायावरची जखम आम्हाला आठवण करून देत राहील. आजी असो की शिवप्पा जो आमच्या अंगावर धावून आला त्याचा आम्ही खात्मा करणार. मालक आजोबा असं नका न करू. काय झालं? एवढी भयंकर शिक्षा नका देऊ आजीला. नका इतकं त्रास देऊ माझ्या आजीला. तिला नाही सहन होणार. मंजूर आम्ही तुझ्या शब्दाच्या बाहेर आहोत का. आता आमचा एवढा पाय भाजला का नाही. आम्ही तुला काय बोललो का. आता राऊळाची कवाड उघडायची म्हणल्यानंतर कसोटी द्यायलाच पाहिजे का नाही. हो पण आजी एवढी भयानक कसोटी देऊ शकणार नाही हो. म्हातारी आहे ती. निखाऱ्यावर कशी चालू शकेल ती. मी पाया पडते हो पण आजीला नका एक करायला लावू. मग तू दे आम्हाला चालेल. कसंही न सकू आम्ही राऊळाची कवाड उघडायची, तुम्ही आमच्या अंगावर निखारे टाकणार आणि कसोडी पण द्यायची नाही. असं कसं झालं आहे का नाही. नाही कसोटी देईन मी.
आजीला नको. आता कसोटी तर द्यावीच लागेल ना. मग आजी देऊ दे नाही तर तू दे. मी कुठं असं म्हणलं की तू मिरच्या खाल्ल्यानंतर इटोळ्याला लोणी तू भरो म्हणून. आम्ही दरवाजा उघड्याचा सबूत तरी काढला का? आम्ही म्हणलं का बाबा इटोळ्याला गळ्यात तुळशी माळ घालायला देऊ, पण दार उघडे असं कुठं म्हणलं मी? चालेल, पण याआधी तुम्ही खोटं बोलला आहात, शब्द फिरवलेत. राव उघडलं नाही, माझ्या विठुराला लोणी भरू दिलं नाहीये. मग ह्यावेळी पण तुम्ही तसंच कराल? नाही 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 नाही, आम्ही सबूत देतो. आम्ही जे बोललो तेच करतो. तू निखाऱ्यावरून चालली, कसोटी जिंकली की आम्ही राऊळाची कवाड उघडणार. पण जर हरलीस तर घरातून बाहेर काढणार. आहे मंजूर? आता कस, आता या सूर्यास्ताच्या मुहूर्तावर सखू निखाऱ्यावरून चालणार. मंजूर? हो, पण मी चालले तर तुम्ही रावळाची दारं उघडाल? हा हा, वय वय, मंजूर मंजूर मंजूर. मालक, आयुष्यातून उठलो पोरगी निखाऱ्यावरून. म्हणजे तुम्ही लग्नाचा विचार सोडलेला दिसतोय. नाही नाही ग, नाही. अगे ती कसली कसोटी जिंकते? निखाऱ्यावर पाय पडता पडताच ती ओरडत सुटल, बोंबलत माघारी फिरल. आणि एकदा का ती कसोटी हरली की माझ्या समध्या कसोट्या पुऱ्या होतील. सखू आणि सासूबाई कशा असतील?